तर मित्रांनो माझ्याकडे दोन आधार कार्ड आहेत। ते दोन्ही आधार कार्ड माझे स्वतःचे आहे। एका आधार कार्डवर ॲड्रेस आहे माझा परमनंट ॲड्रेस म्हणजे महाराष्ट्राचा ॲड्रेस आहे। नवीन आधार कार्डवरती माझा ॲड्रेस आहे वेस्ट बंगालचा ॲड्रेस आहे। लोकल रेसिडेंटल प्रूफ म्हणून ते रूम ॲग्रीमेंटला घेत नव्हते। तर मित्रांनो अशी अडचण तुमच्या सोबत पण होत असेल, पण तुम्हाला यासाठी कुठेही जायची गरज नाही। तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून तुम्ही हे काम फक्त 5 मिनिटात करू शकता आणि मीही केलं, रिझल्ट तुमच्या समोर आहे। तर मित्रांनो हे प्रोसेस मी कसं केलंय हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो। जर तुम्ही सुद्धा तुमच्या स्थानिक ॲड्रेसवरून तुमच्या जवळच्या शहरामध्ये किंवा परराज्यामध्ये जर तुम्ही व्यवसायानिमित्त किंवा कामानिमित्त शिफ्ट झाला असाल आणि जर तुम्हाला तिथील लोकल ॲड्रेस लागत असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं ॲड्रेस चेंज करू शकता। हे 100% लीगल आहे आणि या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती करायचं आहे। मित्रांनो सगळ्यात पहिला तुम्ही ज्या घरामध्ये राहता त्या ठिकाणाहून तुम्हाला एक ॲग्रीमेंट बनवायचं आहे जे की रेसिडेंटल ॲग्रीमेंट आहे। ते ॲग्रीमेंट तुम्ही 500 रुपयाच्या नोटरीवर सुद्धा बनवू शकता। तुम्ही मालकाचे नाव आणि मालकाचे पूर्ण ॲड्रेस आणि तुमचं पूर्ण ॲड्रेस तुम्हाला प्ले स्टोर वरती जायचं। प्ले स्टोर वरती जाऊन एक आधार ॲप म्हणून आहे, आधार ॲपला डाउनलोड केल्यानंतर त्याला लॉग इन करायचं। तुमच्या आधार कार्डला जे मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरून तुम्हाला त्याला लॉग इन करायचं आहे। त्यात OTP मागेल, त्यात OTP टाकायचा आहे। त्यानंतर तुमचं तिथे प्रोफाईल ओपन होईल। त्या प्रोफाईल मध्ये तुमचं नाव, तुमचा फोटो दिसायला लागेल आणि तिथेच खाली एक ऑप्शन मध्ये तुम्हाला सर्व्हिस मध्ये जायचं। सर्व्हिस मध्ये तुम्हाला ॲड्रेस चेंजचं एक ऑप्शन मिळेल। त्या ॲपमध्ये खाली तुम्हाला ॲड्रेस चेंज ऑप्शन मिळेल। ॲड्रेस चेंजचं ऑप्शन ओपन करायचं आहे। त्यामुळे तुम्हाला प्रिव्हियस म्हणजे तुमचं परमनंट ॲड्रेस जे काही ते टाकायचं आहे आणि त्यानंतर ना तुम्हाला ज्या ठिकाणी ॲड्रेस चेंज करायचं आहे तेथील स्थानिक ॲड्रेस टाकायचं आहे आणि सगळ्यात खाली अपलोड करायच्या आधी तुम्हाला स्थानिक ठिकाणी राहत असलेलं तुम्हाला ॲड्रेस प्रूफ मागेल। त्या ॲड्रेस प्रूफच्या ठिकाणी तुम्ही जे नोटरी बनवलेलं आहे त्याला स्कॅन करून एक PDF बनवायचं आहे आणि ते PDF आधारच्या ॲपमध्ये तुमचं स्थानिक ॲड्रेस प्रूफ म्हणून त्याला सबमिट करायचं आहे। मग सबमिट केल्यानंतर ना तुम्हाला 50 रुपये चार्ज लागतील। ते 50 रुपये तुम्हाला तिथे पे करायचं आहे आणि वेट करायचं आहे 3 ते 8 दिवसामध्ये। म्हणजे माझं तरी अपडेट फक्त 3 दिवसामध्ये झालेलं आहे आणि काही वेळा 8-10 दिवस सुद्धा जाऊ शकतो। ऑफिशियली आधार बोलतो की तुमचं काम करण्यासाठी कमीत कमी 30 ते 60 दिवस लागणार, म्हणजे थोडक्यात 1 ते 2 महिने लागतील असं आधार बोलतो, पण तुमचं काम हे लवकरात लवकर होऊन जातं। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या आधार कार्डवरचा ॲड्रेस चेंज करू शकता जेणेकरून तुमच्या कामामध्ये किंवा तुमच्या व्यवसायामध्ये काहीच अडथळा येणार नाही। मित्रांनो व्हिडिओ थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी असंच इन्फॉर्मेटिव्ह माहिती या व्हिडिओवर सांगत असतो।